ते जाणून घेऊयात। आपण पाहतो की या ठिकाणी हे पोलीस अधिकारी आहेत, संबंधित प्रशासनाचे अधिकारी आहेत, त्यांच्याशी ते चर्चा करत आहेत आणि या संदर्भात जो खेळण्याचा ग्राउंड आहे हा एक ऐतिहासिक ग्राउंड म्हणून शहराची ओळख आहे आणि याच मैदानावरती हे सभागृह बांधलं जात आहे, बांधकाम केलं जातं। नेमकं काय आहे सभागृह काही बांधत येते वक्फ बोर्डाचं ऑफिस बांधत आहे। आता महाराष्ट्रामध्ये 93,000 एकर वक्फ बोर्डाची जमीन आहे। आपल्या शहरामध्ये खूप वक्फ बोर्डाची जागा आहे, आजही उपलब्ध आहे। मग त्याच्यावर तुम्ही हे का बांधत नाही आहे? आता मी वक्फ बोर्डाचे चेअरमॅन जे ज्यावेळी हे इथे स्टेडियम व्हायला पाहिजे आमची मागणी होती, तर याच्यासाठी NOC देण्यात आला होता की आपण स्टेडियम इथे तयार करणार आहे। त्याचं सगळं प्रपोजल अब्दुल सत्तार जेव्हा मायनॉरिटी मिनिस्टर होते त्याचं सगळं प्रपोजल तयार करण्यात आलेलं आहे। फंडिंगसाठी आम्ही वाट बघत आहे। मग गुपचूप का कारणाने वक्फ बोर्डाचे सदस्य आणि वक्फ बोर्डाचे चेअरमॅननी कोणत्या आधारावर ते NOC कॅन्सल केली आणि इथे 3-3 ऑफिस बांधणार आहे? हे जागा जे आहे आमखास मैदान, याच्यावर दररोज कोणता ना कोणता टुर्नामेंट व्हायचं। फुटबॉलचे खेळाडू इथे, क्रिकेटच्या टुर्नामेंट्स इथे व्हायचं। आता एक्झिबिशन लागलेली आहे लहान मुलांसाठी। आता शिल्लक काही ग्राउंड राहिलेले आहे आणि त्याच्यावर ही तुम्ही याचा डोळा टाकलेला आहे। वक्फ बोर्डाची जबाबदारी हे होती की जे आज सरकार हे कट रचत आहे, वक्फ बोर्डाची जमिनावर जे डोळा टाकत आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी वक्फ बोर्डाची जबाबदारी होती। आणि वक्फ बोर्डाच असा प्रकारचा धंदा करत असेल तर मी थेट आरोप करत आहे की कोणत्या आधारावर तुम्ही हे गुपचूप काम सुरू केलेलं आहे। 3-3 ऑफिसेससाठी तुम्हाला कुठे जागा मिळत नाही होती तर माझ्यासोबत चला, मी तुम्हाला दाखवतो कुठे कुठे वक्फ बोर्डाची जागा आहे। मग ते सगळं विकून टाकून तुम्हाला पैसे खायचे आहे का? आम्ही 3 ऑफिसेस तर सोडा, 1 इंचची जागा कुठल्याही प्रकारच्या ऑफिसेस किंवा कन्स्ट्रक्शनसाठी आम्ही देणार नाही। आणि आम्ही म्हणजे या शहरातले जे खेळाडू आहे, या एरियातले भागातले राहणारे जे लोक आहेत ते दररोज इथे वॉकिंगसाठी, जॉगिंगसाठी, खेळण्यासाठी इथे येतात, यांचा विरोध आहे आणि त्या विरोध आम्ही कायम ठेवणार आहे। म्हणून इथे आम्ही काम थांबवणार आहे आणि PWDच्या वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगितलेले आहे इथे कोणत्याही प्रकारच्या कन्स्ट्रक्शनला आम्ही परवानगी देणार नाही। तुम्ही म्हणतात काम थांबवलेलं आहे, मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काम सुरू आहे। नाही, ते काम सुरू नाही आहे। त्यांनी ते काही तासामध्ये इतका मोठा खड्डा तयार केला होता। त्यांचा उद्देश हे होता की लवकरात लवकर आपण कॉलम्स तयार करू आणि रातोरात आपण बिल्डिंग तयार करू, कोणी बघणार नाही आहे कधी। जे खड्डा त्यांनी केलेला आहे ते खड्डा बुजवण्याचं काम आम्ही करायला लावत आहे त्यांना। एकदा खड्डा बुजवला तर हे सगळ्या गाड्या आम्ही इथून पाठवणार आहे आणि हे गाड्या नाही गेल्या